महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अभिजित दीपके यांनी अमेरिकेतून भारतात दाखल होत मोठे आंदोलन उभारले। नीट पेपर फुटी विरोधात त्यांनी हे आंदोलन सुरू केले। या आंदोलनाला मोठा प्रतिसाद देशभरातून मिळाला। विद्यार्थी रस्त्यावर उतरले। अखेर नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। हा मोदी सरकारसाठी मोठा झटका होता। या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत अभिजित दीपके यांनी स्पष्ट केले की त्यांचा सध्याचा राजकारणात जाण्याचा विचार नाही, पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ते आपला लढा सुरू ठेवतील। अभिजित दीपके यांनी आपला मोर्चा जिल्हा परिषद शाळांकडे वळवला आहे। हिंगोली जिल्ह्यातील शाळेला त्यांनी भेट दिली। मुख्याध्यापकांच्या बदलीसाठी त्यांनी आग्रह धरला। जर मुख्याध्यापकांची बदली झाली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते। आता नुकताच अभिजित दीपके यांनी म्हटले आहे की जेवढे मंत्री आहेत, आमदार, खासदार आहेत, त्यांनी आपल्या मुलांना एक दिवस खराब रस्त्यावरून पायी शाळेत पाठवलं पाहिजे, तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात विद्यार्थ्यांच्या समस्या येतील। आता आम्ही येतोय म्हटल्यावर हे सगळे कामाला लागले। काही आदिवासी मुले मृत्यूही पावलेत। फक्त रस्ते खराब होते म्हणून साप चावून मुले गेली। सरकारच्या अपयशामुळे ही मुले मृत्यू पावली। उजनीच्या या शाळेत देखील साप निघाले आहेत। क्लासरूम मध्ये देखील साप निघतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवले तर या प्रश्नावर भेटू, गावकऱ्यांसोबत घेऊन आवाज उठवू आणि तो आवाज मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचेल। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनाही भेटलो नव्हतो। भेटण्याची गरज नाही, जे काम व्हायचे होते ते झाले। गावकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसारखे इथे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत। आता ते म्हणतील मागच्या सरकारचे दोष आहेत। आम्ही आता निवडून आलो, मात्र परिस्थिती बदलली नाही। शाळेवर आणखीही पत्रे आहेत। मुलांना बसायला बेंच नाहीत। मग तुम्ही 10 वर्ष केलं काय? शाळेची अवस्था पाहून मला वाटते की त्यांनी पदावर राहू नये, राजीनामा दिला पाहिजे। शिक्षण मंत्री कोणीही असो, त्यांची मुले सरकारी शाळेत पाठवावीत। त्यांना शिक्षण मंत्री पदावर राहायचे असेल तर मुले सरकारी शाळेत पाठवली पाहिजे। शाळांची हीच परिस्थिती राहिली तर गावागावात आंदोलने उभी राहतील। नीट पेपर लीक प्रकरणात बोलताना अभिजित दीपके यांनी म्हटलं की सीबीआयचा जो तपास सुरू आहे त्यावर मी समाधानी नाही। सीबीआय मोठ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहे। खालचे 4-5 लोक पकडायचे आणि कार्यवाही केली असं दाखवायचं असं सुरू आहे। मोठ्या अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय नीट पेपर लीक होऊ शकते असे मला वाटत नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।